हॅलो, नमस्कार. फूड मेनिया मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजची आपली रेसिपी आहे खिचडी, फोडणीची खिचडी. फोडणीची हा शब्द खानदेशामध्ये प्रामुख्याने वापरला जातो. खानदेशामध्ये फोडणीची खिचडी हा सायंकाळचा प्रत्येकाचा आहार असतो. प्रत्येक घरामध्ये संध्याकाळी खिचडी हाच पदार्थ बनवला जातो. सो आज बनवूया आपण फोडणीची खानदेशी खिचडी. सो त्यासाठी लागणारे काही व्हेजिटेबल्स आपण या ठिकाणी कट करतो आहे. त्यामध्ये कांदा, बटाटा, टोमॅटो या सगळ्या व्हेजिटेबल आपण या ठिकाणी पहिले कट करून घेऊया. ह्या व्हेजिटेबल कट केल्यानंतर आपण लसूण, आलं आणि थोडंसं जिरे आणि हिरवी मिरची याचं वाटण आपण बनवून घेऊया. सो या सगळ्यांची आपल्याला एक खमंग अशी फोडणी द्यायची आहे. सो कदाचित म्हणूनच याला फोडणीची खिचडी असं म्हणतात. आणि ॲक्च्युली खरंच खूप छान आणि टेस्टी अशी खिचडी लागते. जे खानदेशातील असतील त्यांच्यासाठी तर एक इमोशन्स आहे, इमोशन्स. सो हे सगळं वाटण कुटून झाल्यानंतर एक कुकर आपण घेतो आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरीचा तडका, थोडा कढीपत्ता आणि वाटण. नॉर्मल फ्राय झाल्यानंतर व्हेजिटेबल्स सगळ्या कांदा, टोमॅटो आणि बटाटा. सो छान असं याला परतून घ्यायचं आहे. नॉर्मल शिजेपर्यंत आपण याला परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत काही मसाले. मिरची पावडर, गरम मसाला, धने पावडर, हळद. सो हे सगळे मसाले एकत्रित करून झाल्यानंतर परत 2 मिनटासाठी आपल्याला फ्राय करायचं आहे. आणि जेवढे तांदूळ घेतले आहे त्याच्या 2.5 पटीने आपल्याला पाणी टाकायचं आहे. सो मी तांदूळाचं प्रमाण बाजूला काढून ठेवलेलं आहे, त्याच्या 2.5 पटीने यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तांदूळाच्या मिश्रणामध्ये आपण तूर डाळ आणि तांदूळ असं 1:4 या रेशोमध्ये आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. सो पाणी टाकल्यानंतर चवीनुसार मीठ आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ आणि डाळ याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. वरून थोडीशी कोथिंबीर, बस. आणि आपल्याला 3 शिट्ट्या कुकरच्या येईपर्यंत खिचडी शिजवून घ्यायची आहे. तर चला, कुकरच्या शिट्टीने देखील आपल्याला छान असा व्हॉइस ओव्हर्स दिलेला आहे या ठिकाणी. सो छान 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर ओपन केलेला आहे आणि मस्त गरम गरम छान वाफडली खिचडी आपली तयार झालेली आहे. मस्त खमंग सुटलेला आहे पूर्ण किचनमध्ये. सो लवकरात लवकर आपण हिला सर्व करूया आणि जेवण करूया. हां, आणि मेन म्हणजे या खिचडीवरती तुम्ही प्रॉपर शेंगदाण्याचं तेल टाकून खायचं. खानदेशामध्ये अशाच पद्धतीने खाल्लं जातं. खिचडीवरती फक्त शेंगदाण्याचं तेल, प्युअर शेंगदाण्याचं तेल. खिचडीची टेस्ट खूप खूप छान लागते. सो अशा पद्धतीने आपली छान टेस्टी अशी खिचडी तयार झालेली आहे. आपण आता हिला टेस्ट करून बघूया. यस, परफेक्ट. खूप छान झाली खिचडी. सो तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि सांगा कशी झाली खिचडी.